तब्बल 35 दिवसांनंतर धाराशिवमध्ये पावसाला सुरुवात। पहिल्याच पावसात रस्त्यावर साचलं पाणी। नाले सफाई नीट न झाल्यानं पाणी साचल्याचा आरोप। छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रियकराच्या ब्लॅकमेलला कंटाळून तरुणीची आत्महत्या। प्रियकराला पोलिसांकडून अटक। धाराशिव जिल्ह्यात 2 दिवसापासून पावसाची रिपरिप। सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मात्र दिलासा। गडचिरोलीत पावसाची संततधार। पर्लकोटा नदीवरील पुलावर पाणी। छत्तीसगडकडे जाणारा राष्ट्रीय महामार्गासह एकूण 3 मार्ग वाहतुकीसाठी बंद। हिंगोली ते जवळा रस्त्याची दुरवस्था। रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे। वाहनधारक त्रस्त। कराड चिपळूण राज्य महामार्गावर भीषण अपघात। ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे वाहन चालकाला फटका। अपघातात 2 जण गंभीर जखमी। पुण्यात हातभट्टीच्या अड्ड्यांवर छापे। हातभट्टी दारू विक्री करणाऱ्या 16 जणांवर गुन्हे दाखल। गडहिंग्लजमध्ये बनावट नोटांचं रॅकेट शोधण्यात पोलिसांना यश। पश्चिम बंगालमधून दोघांना अटक तर आतापर्यंत एकूण 10 संशयित गजाआड। मुंबईत प्रवासी महिलेचे दागिने चोरणाऱ्या 2 महिलांना अटक। 6.5 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत। महिलांना कोल्हापुरातून अटक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।